केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये जालन्याच्या भाटेपूर येथील तरुणानं नेत्रदीपक कामगिरी केली। आकाश गोरे असे या तरुणाचं नाव आहे। यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। या परीक्षेमध्ये आकाश गोरे या तरुणानं 500वा रँक मिळवलेला आहे। या रँकनुसार आकाश गोरे आयपीएस अधिकारी होईल अशी शक्यता असून तो जालना जिल्ह्यातील पहिला आयपीएस अधिकारी ठरेल। या निमित्ताने ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी भाटेपुरी गावात जाऊन आकाश गोरेंच्या आईवडील आणि भाऊ यांच्यासह कुटुंबियांची भेट घेतली। वाघमारे यांनी आकाश गोरे यांच्यासह त्यांच्या आईवडिलांचा सत्कारही केला। आकाशच्या यशाबद्दल त्यांचं सर्वच स्तरातून आता कौतुक केलं जात आहे। खूप आनंद आहे, घरचे पण सगळे आनंद आहे। जीवनाचं काहीतरी केलं सार्थक झाल्यासारखं असं वाटतं आणि पुढे भविष्यामध्ये गोरगरिबांची होतकरूंची मदत करण्याची इच्छा आहे। नक्कीच मी माझं काहीतरी योगदान करेन यासाठी अशी अपेक्षा आहे। ते जिद्दी होता, असं आम्हाला स्वप्न होतं काहीतरी करीन बाबा ह्यो, झालं त्याचं मात्र। यांच्या मार्गदर्शनाने यांच्या कुठेतरी यांची प्रेरणा घेऊन या गावामध्ये नवीन तरुणांना सुद्धा कुठेतरी अभ्यास करायला उत्साह निर्माण होईल। यातून काहीतरी अधिकारी कर्मचारी या गावातून अनेक घडल्याशिवाय राहणार नाही हे असं मला या आजच्या यांच्या भेटीतून यांच्या बोलण्यातून आणि त्यांनी सुद्धा गोरे यांनी सुद्धा सांगितलं किंवा इथून पुढं त्यांची सुद्धा इच्छा आहे किंवा सामान्य गोरगरिबांच्या लेकरांना कुठेतरी आपण मार्गदर्शन केलं पाहिजे। आणि आजकाल सल्ला आणि मार्गदर्शन असल्याशिवाय आपण कुठं जायचं कोणत्या फील्डमध्ये जायचंय हे आपल्याला कळत नाही, परंतु सल्ला आणि मार्गदर्शन चांगलं मिळालं तर नक्कीच या म्हणजे तरुण घडवल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।